नमस्कार, मी प्रज्ञा वझे, लेखिका आणि सहसंस्थापिका मी अजिंक्यस फाउंडेशन पुणे. तर माझ्या मुलींची वार्षिक परीक्षा संपली, तसं मला त्यांना घेऊन एखाद्या अशा ठिकाणी जायचं होतं जिथे की काही बंधन नाही, की या एरियामध्येच फिरा, याच ॲक्टिव्हिटीज करा वगैरे. आणि खाणं पिणंसुद्धा शक्यतो मसालेदार ऑइली असं नको होतं हा उन्हाळ्याचा सीझन बघता. आणि आम्ही गेले वर्षभर म्हणजे आमच्या खूप परिचयातले आहेत आमचे मित्र मुंडले, त्यांच्यामुळे आम्हाला ह्या सुंदर बॅकवॉटर केबिन्सची माहिती होती. तर ऑक्सिजन व्हॅली म्हटलं जातं या ठिकाणाला. या सुंदर परिसरामध्ये आम्ही इथे गेले 3 दिवस राहायचं ठरवलं. हा खूप छान निर्णय घेतला असं मला वाटलं, कारण इथली हवा नावाप्रमाणेच ऑक्सिजन व्हॅली म्हणतात याला, याप्रमाणेच अतिशय शुद्ध आहे. परिसर उन्हाळ्यात आहोत आपण, पण आत्ताचं ऊनसुद्धा या किती वाजले तर साधारण 12 वाजत आलेत, पण ऊनसुद्धा अजिबात पोचलं नाही आहे. छान हवा आहे इथली. आणि यांनीसुद्धा खूप छान प्लॅस्टिक मुक्त हा परिसर मेंटेन केलेला आहे. 3 दिवस इथला स्टाफसुद्धा इतका छान आहे की तिन्ही वेळेला मी आणि मुलीच एक दिवस सोडता हा मधला दिवस असल्यामुळे 2 दिवस तसं पाहुणे येऊन जाऊन होते, पण मुक्कामाला आम्ही तिघीच होतो. त्यामुळे पूर्ण लक्ष आमच्याकडे देऊन मुलींना काय हवं आहे, मी जरी तिथे नसले तरी त्यांची व्यवस्थित काळजी घेतली गेली. त्यामुळे आम्ही अक्षरशः जसं आम्हाला हवं होतं तसं अत्यंत मुक्त आम्ही इथे राहिलो, हवं तिकडे फिरलो. इथे लावलेली जांभळाची झाडं, तुती ह्याचा मनमुक्त आनंद घेतला. इथे आपल्याला जंगल सफारी करायला मिळते, देवराई बघायला मिळते, धारेश्वर मंदिर आम्ही पाहिलं. अजूनही बरीच ठिकाणं आहेत. या वेळेला नाही, आम्ही पुढच्या वेळेला बाकीची ठिकाणं एक्सप्लोअर करणार आहोत. पण आपल्याला हवं असेल तर इथे गाईड, लोकल साईटसीइंगची पण व्यवस्था यांच्यातर्फे केली जाते. जेवणसुद्धा अतिशय सुंदर मिळतं. नॉर्थ इंडियन किंवा आपल्याला हवं असेल तर आपलं मराठी खाणंसुद्धा अतिशय सुंदर. ती दोन्ही वेळेला वेगवेगळ्या व्हरायटीज इथे करून दिल्या जातात. तुम्हाला दाखवते, इथे ग्रीन हाऊस आहे. तर स्वतः त्यांनी पिकवलेला भाजीपाला आपल्याला ताजं, म्हणजे वांगी, भेंडी, पाला, कोथिंबीर, पुदिना काय विचारू नका. अगदी घेवडा, बरंच अन्न इथे पिकवलेलं आपल्याला खायला मिळतं रोजच्या जेवणासाठी. इतकं ऑर्गॅनिक आणि अगदी ताजं फ्रॉम द हाऊस. त्यामुळे या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि तुमची सुट्टी छान एन्जॉय करा. धन्यवाद.